नेहमीप्रमाणे हुक्का अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राहतेच. ते हुक्का पार्लर चेक करत असताना त्यांचे काही गाईडलाईन्स आहे. हर्बलच्या व्यतिरिक्त जर आम्हाला तंबाखू मिळाला तर आम्ही कारवाई करतो. त्याच पद्धतीने चेकिंग दरम्यान कोलास कॅफे म्हणून आहे भरतनगर, अंबाझरी ठाण्याच्या हद्दीत. त्याच्यात 3 पुढे आम्हाला तंबाखूचे मिळाले आणि टेबलवर ठेवलेले 10 पॉट होते. टोटल ते 26,600 रुपयाचा माल जप्त केला. त्याच्यात नरेश खेता म्हणून आहे आणि अभिलेश भावे म्हणून आहे. त्या 2 आरोपींना ताब्यात घेऊन पुढच्या कारवाईसाठी अंबाझरीला दिलेले आहे. आणि अशा प्रकारे कुठेही काही असेल तर हे आमचं रेग्युलर चेकिंग सुरू राहते. त्याचप्रमाणे 2 दारू रेड झालेली, एक अंबाझरी गेट्टी घरात आणि परत वर्लीचे रेड एक अंबाझरीला आणि एक मानकापूरला. आमचा मोहीम चालू असताना लपीचोरी जिथं कुठं असतील आम्हाला माहिती मिळाली की आम्ही पथक पाठवतो. कारवाई करून समूळ नष्ट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आम्ही. अंबाझरी परिसरातली हे महिला आहे, सिनियर सिटीजन आहे, भारती एक बत्तुलवार म्हणून आहे. तिच्याकडे 14 बॉटल सापडले लपून चोरून विकत असताना. ते तिच्याकडून जप्त केल्याने अंबाझरीला दिलं. आणि गिट्टीकानन हजारी पहाड तिथलं एक आरोपी आहे सिमोन सुनील मानेवार, ही पण महिलाच आहे. त्यांच्याकडून 4 लिटर मवा दारू सापडली. त्यांना पण रेड कारवाई करण्यात आली आणि पुढील कारवाईसाठी गिट्टीकानन दिलं. तसेच आता नुकताच प्रफुल्ल बारसिंगे म्हणून आहे अंबाझरीचा, बुद्धविहाराजवळ, तोही लपून चोरून वर्लीचा धंदा करता असं माहिती मिळत त्या रेड केलं. 3450 रुपयाचा मुद्देमाल जप्त आहे. आणि भोलानाथ सदभोरे हा मानकापूर एरियात वर्ली लपून चोरून सुरू आहे अशी माहिती मिळाली. त्याच्यावर रेड गेली. 1790 रुपये नगदी जप्त केले आणि पुढील कारवाईसाठी मानकापूरला दिलं. ही कारवाई APS सोनोने, API चांभारे आणि PSI राऊत आणि हवालदार तुंबडाम आणि दीपक छोले आणि त्यांची टीम हे सर्वजण फील्डमध्ये राहून हे काम करीत आहेत.